जरा सी सावली है वो, जरा सी। तर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, फायनली आजचा व्हिडिओ सुद्धा आपण अॅनिव्हर्सरीवर केला आहे, त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. आणि आजचा व्हिडिओ आपण बनवला अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्टार्टिंगला अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर बिटमार्क प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला एक बिटमार्क प्रेसेट दिसून जाईल. प्लस आयकन त्याच्यावर क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन तो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट केला आहे. तर वरती तुम्हाला एक 3 डॉट आहे त्याच्यावर क्लिक करा आणि त्याला फिल करून टाका. तिथं फिल कॉम्प्स एरिया अशा पण तुम्हाला एक नाव भेटेल, तिथं जाऊन त्याला फिल करा. फिल केल्यानंतर ॲरोनुसार तुम्हाला पहिले बिटू यायचं, म्हणजे आपल्या 3 सेकंदवर तिथपर्यंत फोटो घेऊन टाका. अशा पद्धतीने फोटो घेतल्यानंतर त्याच फोटोला असं दाबून धरा, पूर्ण खाली आणा. अशा पद्धतीने केल्यानंतर परत डायरेक्ट येते तुम्हाला 3 सेकंदवर. परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक, मीडियामध्ये जा, दुसरा फोटो ॲड करून घ्या. अशा पद्धतीने त्याला सुद्धा फिल करून टाका. ॲरोनुसार पुढचे भेटूया, त्याला सुद्धा खाली घेऊन टाका. दाबून धरा त्याच्या पुरून त्याला खाली घेऊन टाका. डायरेक्ट याच्यानंतर 6 सेकंदवर परत तिसरं इमेज इथं ॲड करून घ्या. अशा पद्धतीने त्याला सुद्धा ॲरोपर्यंत यायचं बीटवर, त्याला सुद्धा दाबून धरा आणि त्याला सुद्धा पूर्ण खाली घेऊन टाका. अशा पद्धतीने परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक, मीडियामध्ये जा, त्यानंतर इमेज ॲड करून घ्या. अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर त्याला दाबून धरा, त्याला सुद्धा खाली आणा. अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर बघू शकता आता स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला एक ग्रुप 2ची लेअर भेटेल रेड कलरची. त्या ग्रुप 2च्या लेअरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इथं कलर फिलचं ऑप्शन भेटेल, 1 नंबरला कलर फिलमध्ये या. तिथं गेल्यानंतर ती लेअर बंद आहे, तिला ऑन करण्यासाठी तुम्हाला एक 4 नंबरला ऑप्शन भेटेल. ते ऑप्शन जर क्लिक केलं तर ती लेअर तुमची झाली ऑन. अशा पद्धतीने तर सर्व ज्या ग्रुपच्या लेअर आहे बघू शकता तुम्ही, स्टार्टिंगपासून तर इथपर्यंत आपला 11 सेकंदपर्यंत त्या ग्रुपच्या लेअर आहे सर्व, त्या लेअरला तुम्ही इथं ऑन करून घ्या. अशा पद्धतीने तर अशा ऑन केल्यानंतर बघू शकता तर बॅकग्राऊंडला जो आपण इमेज ॲड केला बघू शकता स्टार्टिंगला, त्या इमेज क्लिक करा. ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जा आणि त्याची जी ऑपेसिटी आहे ती 20 ठेवा प्रत्येक फोटोला. अशा पद्धतीने ते डन करून टाका. इथं परत ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जा, प्रत्येकाला 20 करून टाका. अशा पद्धतीने तर बघू शकता एवढं केल्यानंतर आता बघू शकता ग्रुप 2ची लेअर, त्या लेअरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं खाली तुम्हाला एक एडिट ग्रुपचं ऑप्शन त्या ग्रुपवर क्लिक करा. त्यानंतर परत खाली तुम्हाला ग्रुप 1चं ऑप्शन आहे, परत त्या ग्रुप 1वर क्लिक करा, परत एडिट ग्रुप. एवढं केल्यानंतर वर तुमचा जो मॉडेलची इमेज त्याच्यावर क्लिक करा. इथं कलर फिलचं ऑप्शन भेटेल, तिथं जा, तिथून तुम्ही चेंज करू शकता तो सिलेक्ट करून. तर बघू शकता ॲटोमॅटिक तो सिलेक्ट झाला आहे. तर तुमच्या हिशोबाने मूव्ह ट्रान्सफरमध्ये जाऊन तो इथं सेट करू शकता. सेट केल्यानंतर डायरेक्ट बॅक करा, तो ॲटोमॅटिक इथं सेट होऊन जाईल. तर बघू शकता अशामध्ये सेट केल्यानंतर तुम्हाला सेम अशा पद्धतीने 11 सेकंदपर्यंत अशा पण चेंज करून घ्यायची इमेज. तर एवढं चेंज केल्यानंतर डायरेक्ट येते तुम्हाला 11 सेकंदवर. 11 सेकंद आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, मीडियामध्ये जा, इथं सर्व इमेज लास्टपर्यंत ॲड करून घ्या. तर बघू शकता तर अशा पण सर्व ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला इथं 11 सेकंदवर आल्यानंतर ते रेक्टँगल जे आहे आपलं खालचं शॅडो होतो, त्याला दाबून धरा, त्याला डायरेक्ट मॉडेलची इमेज वर घेऊन टाका. अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर स्टार्टिंगला आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, मीडियामध्ये जा, मी तुम्हाला जे टेक्स्ट दिलं ते टेक्स्ट ॲड करून घ्या. अशा टेक्स्ट ॲड करण्यासाठी मूव्ह ट्रान्सफरमध्ये जा, ॲड केल्यानंतर त्याला तुमच्या हिशोबाने सेट करा. बघू शकता सेट केल्यानंतर त्याला डायरेक्ट लास्टपर्यंत घेऊन टाका, 22 सेकंदापर्यंत. अशा पण तुम्हाला ते टेक्स्ट दिसून जाईल. ॲड केल्यानंतर बघू शकता डायरेक्ट यायचं तुम्हाला इथं 11 सेकंदवर आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, मीडियामध्ये जा, एक तुम्हाला व्हिडिओ दिला ओव्हरली व्हिडिओ तो सुद्धा ॲड करून घ्या.
त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जा आणि त्याला इथं लाईटनमध्ये येऊन स्किन करून टाक. बघू शकता अशापर्यंत स्किन केल्यानंतर अशापर्यंत तुम्हाला तो दिसून जाईल. त्याच व्हिडिओ क्लिक करा आणि ॲरो शेअर तुम्हाला एक ऑप्शन तिथं ती कॉपी लेअर करा. डायरेक्ट येते तुम्हाला इथं 14 सेकंद, परत ते जाऊन पेस्ट लेअर करा. नंतर इथं डायरेक्ट 17 सेकंद, परत ते जाऊन पेस्ट लेअर करा. अशा पद्धतीने बघू शकता. अशा व्हिडिओ ॲड केल्यानंतर बॅक या. तर अशापर्यंत तुम्हाला एक शेकेपीची प्रेसेट दिली आहे. तर त्या इमेजवर क्लिक करा, इफेक्टमध्ये जा, हा इफेक्ट कॉपी करा, बॅक या. बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथं 13 सेकंदवरची इमेजवर क्लिक करा, इफेक्टमध्ये जा, तिथं इफेक्ट पेस्ट करून द्या. अशा पद्धतीने डायरेक्ट यायचं नंतर 15 सेकंदवरच्या इमेज तिथं सुद्धा इफेक्ट पेस्ट करून द्या. अशा पद्धतीने नंतर इथं डायरेक्ट 19 सेकंदवरची इमेज आहे तिथं सुद्धा इफेक्ट पेस्ट करून द्या. तर अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर फायनल तुमचा व्हिडिओ इथे रेडी झाला आहे. वर सेटिंगमध्ये या, तिथून व्हिडिओ सिलेक्ट करा, फ्रेम रेट फुल करा, क्वालिटी हाय करा आणि या पद्धतीने डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद, जय महाराष्ट्र.